मन पाखरू वेल्हाळ भाग 5. तल्लीन होणे. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला की वेध लागतात ते आषाढी एकादशीचे आणि वारकऱ्यांना वारीचे वेध लागतात. त्यांची नजर विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेली असते. खरे तर प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते की एकदा तरी वारी चालावी. जसे एकतरी हवी अनुभवावी तसेच एकतरी वारी अनुभवावी असे प्रत्येकाला वाटत असते. कोणाला भक्ती म्हणून तर कोणाला उत्सुकता म्हणून. घाटातून एखाद्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे संथपरे विठुरायाच्या गजरात वारी पुढे जात असते. गजरात रममाण होऊन वय विसरून नाचत गात जाणारे वारकरी बघितले आणि तल्लीन होणे म्हणजे नक्की काय असते ते समजले. तल्लीन होणे म्हणजे रममाण होणे, तहान भूक हरपून एखाद्या कामात स्वतःला झोकून देणे. आपल्यावर एखादे संकट आले किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असे जेव्हा वाटते तेव्हा आपण देवाचा धावा करतो. खरं तर आपण त्याच्याशी व्यवहाराची भाषा सुरू करतो. माझ्यावरचे संकट टळू दे किंवा माझे अमुक एक काम मनासारखे होऊ दे, मग मी इतके उपास करेन किंवा 1.25 किलो पेढ्यांचा नैवेद्य देईन किंवा पूजा घालेन इत्यादी इत्यादी. पण तरीही संकटात आपले नुकसान झाले किंवा काम आपल्याला हवे तसे झाले नाही तर लगेच आपण देवाच्या अस्तित्वावरच शंका घेतो. संत तुकाराम चोखामेळा गोरा कुंभार जसे त्यांच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या विठुरायावर सोपून त्याच्या भजनात तल्लीन होऊन त्याच्याशी एकरूप होऊन जात असत आणि म्हणूनच त्यांच्या संसाराच्या जबाबदारीचा भार विठुराया वाहत असे. आपण मात्र 10 मिनिटंसुद्धा आपली जबाबदारी परमेश्वरावर सोपवायला तयार नसतो. देवपूजेला बसले की पूजेनंतर करायच्या कामांचा विचार माझ्या डोक्यात असतो. तेवढ्यात फोन वाजला तर कोणाचा आहे एवढे बघण्यासाठी तरी हळूच नजर फोनकडे जाते. कुकरची शिट्टी झाली तर मध्येच उठून गॅसही बंद करून येते. पूजा झाल्यावर कुकर लावला तर काही बिघडते का? हात मात्र यांत्रिकपणे पूजा करीत असतात. सवयीनी श्लोक पण म्हटले जातात. पण अवघी 10 मिनिटे पण पूजेत तल्लीन होता येत नाही. आणि मी रोज पूजा करते, वर्षानुवर्ष अमुक एक उपास करते, अधूनमधून सवाशण ब्राह्मण जेवायला घालते, म्हणजेच दानधर्म करते. या सगळ्याच्या बदल्यात त्या परमेश्वराने माझ्यावर अखंड कृपादृष्टी ठेवावी. माझ्यावर आधी तर संकटेच येऊ नयेत आणि आलीच तर परमेश्वराने मला त्यातून सही सलामत बाहेर काढावे अशी अपेक्षा करते. पण अगदी मनापासून एकदाही त्याला हाक मारत नाही. चित्रांचे प्रदर्शन पाहायला गेल्यावर एखादे चित्र आपल्याला खूप आवडते. आपण सहजच बोलून जातो, खूप छान कलाकृती आहे. यामागे कलाकाराची मेहनत दिसून येत आहे. पण त्यामागे कलाकाराची नुसती मेहनत नसते, तर त्यांनी अगदी तल्लीन होऊन त्या चित्रात आपला जीव ओतलेला असतो. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री जेव्हा आपल्या भूमिकेशी एकरूप होतात, तेव्हाच कसदार अभिनय लोकांना पाहायला मिळतो. मी गाणं शिकायला सुरुवात केली, अगदी लता मंगेशकर किंवा आशा भोसले नाही, पण गेला बाजार सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणं सादर केले. सगळ्यांनी वाहवा केली, वन्स मोर सुद्धा मिळाला. लगेचच मला माझ्याही नकळत अहंकाराचा स्पर्श झाला. मग आता लता मंगेशकर व्हायचे असे ठरवून व्यवस्थित गाणं शिकायला सुरुवात केली. माझ्या मते मी मनापासून रियाज करत होते, पण गुरुजींच्या काही मनास येत नव्हते. मी एवढी जीव काढून प्रॅक्टिस करते असं मला वाटत होतं, पण गुरुजींचे काही समाधान होत नाही. काय ते स्वतःला समजतात तरी कोण? आता माझ्या अहंकाराने फणा काढला होता. गुरुजी एक दिवस म्हणाले, तू गाताना मन एकाग्र कर, तहान भूक विसरून तल्लीन होऊन रियाज कर, म्हणजे मग तुझ्या ताना सुरात येतील. खरंच मी गाताना तल्लीन होत होते का? प्रॅक्टिस करताना जर कधी एखादा डास चावला तर लगेच माझी नजर भिरभिरते डास शोधायला. जरा कोणी आले गेले तर चाहूल लागते आणि माझे लक्ष उडते आणि सूर भरकटतात. तेव्हा लक्षात आले, लता मंगेशकर होणे सोपे नाही. गाण्याला आयुष्य समजून तिच्यासारखी तल्लीनता साधता आली पाहिजे. गाण्याशी एकरूप होता आले पाहिजे. सहसा आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात तेव्हा ती गोष्ट करताना आपण तल्लीन होऊन जातो. जनरली बायका साडी किंवा दागिने खरेदीच्या वेळी तहान भूक विसरून खरेदीत तल्लीन होऊन जातात. अशावेळी त्यांना वेळेचेही भान राहत नाही. भिशी किंवा किटी पार्टीमध्ये जी मैत्रीण अनुपस्थित असेल तिच्याबद्दल गॉसिप करताना तर बायका इतक्या तल्लीन होतात की मुलांनी मारलेली हाक पण त्यांना ऐकू येत नाही. साड्या, दागणे, गॉसिप हे बायकांचे इतके जिव्हाळ्याचे विषय असतात की त्यात तल्लीनता आपोआप साधली जाते. त्याकरता वेगळे प्रयत्न करावेच लागत नाहीत. संत मंडळी, वैज्ञानिक, संशोधक आपापल्या कामात तल्लीन होऊन तहान भूक विसरून ध्येयाचा पाठपुरावा करतात. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक यांच्या अशा ध्येयवेडेपणामुळेच आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीची उत्तुंग झेप घेतली आहे. रामदास स्वामी आपल्या कार्यात आणि रामनामात तल्लीन होऊन एकरूप झाले.
म्हणून दासबोधासारख्या उत्तमातील उत्तम ग्रंथाची निर्मिती झाली. भगवद्गीता संस्कृतातून मराठीत आणून सकल जनांना शहाणे करून सोडावे हे ध्येय ज्ञानेश्वर महाराजांचे होते. अपार कष्ट आणि अवहेलना सोसूनसुद्धा ते आपल्या ध्येयाशी विचलित झाले नाहीत. उलट कार्याशी एकरूप होऊन ठरवलेले कार्य पूर्णत्वास नेले. म्हणूनच ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथांची निर्मिती झाली. बाबा आमटे, सिंधुताई सकपाळ आणि अशा अनेक समाजासाठी ठामपणे उभ्या असलेल्यांना आजच्या पिढीतील संत म्हणायला हरकत नाही असे वाटते. कितीही संकटे आली, अवहेलना वाट्याला आली, तरी आपल्या ध्येयाप्रती निष्ठा ठेवून घेतला वसा समर्थपणे पेलत आहेत. म्हणून मला वाटतं, आपल्याला जर एखादे काम करायचे असेल किंवा एखादे ध्येय साध्य करायचे असेल, तर त्या कामावर किंवा ध्येयावर प्रथम मनापासून प्रेम असायला हवे, निष्ठा असायला हवी. त्याचबरोबर त्यात यश मिळण्यासाठी झपाटल्यासाठी तल्लीन होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश आपल्या हाती यायला वेळ लागणार नाही. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, अशी ही तल्लीनतेने सांगितलेली कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण. मन पाखरू वेल्हाळ भाग 5. उन्हाळा. भल्या पहाटे कोकिळेच्या गाण्याने जाग आली आणि उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागली. शिशिर संपता संपता निसर्ग कूस वळवतो आणि वसंत ऋतूचे पहिले उबदार पाऊल अंगणात पडते. गोठवणारी थंडी जाऊन वातावरणात हवासा सुखद उबदारपणा येतो. पहाटेची गुलाबी थंडी अंगभर लपेटून अनुभवण्यात काही औरच मजा असते. खरं तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू निसर्ग नियमानुसार प्रत्येक ऋतू आपल्या ठरलेल्या वेळी येतो. निसर्ग सहसा कधी आपल्या नियमाला चुकत नाही. आल्यावर साधारणपणे 3-1 महिने तरी मुक्काम करतोच. आपला हात सृष्टीवर फिरवतो आणि आपली वेळ संपली की हळूवार पावलांनी काढता पाय घेतो आणि पुढच्या ऋतूची आपल्याला चाहूल लागते. खरं तर प्रत्येक ऋतूची आपापली वैशिष्ट्ये आहेत. निसर्गचक्रात प्रत्येक ऋतूचे स्वतःचे एक योगदान असते. पावसाळ्याची चाहूल पावशा पक्षी पेरते भा म्हणत शेतकऱ्यांना देत आकाशात गिरक्या घेत असतो. मग पुढचे 3 महिने सगळ्यांचीच घांदल उडते. मुसळधार पाऊस सुरू होतो आणि तप्त धरणी तृप्त होते. चहूकडे हिरव्या रंगाची उधळण होते. शेतकरी सुखावतो. त्याची शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. लोकांची छत्री, रेनकोट सांभाळत ऑफिस गाठायची एकच धावपळ असते. घराघरांत सणवार सुरू होतात. असा हा पावसाळा सगळ्यांनाच नवचैतन्य देतो. तरीही पावसाची एप्रेप, चिखल यामुळे आपली चिडचिड होतेच. पण तो आपले काम करून चराचर सृष्टीवर हिरवा शेला पांघरून हळूच माघारी वळतो आणि चाहूल लागते ते थंडीची. छत्री, रेनकोटची जागा स्वेटर्स आणि शाली घेतात आणि सुरू होते ती दसरा दिवाळीची धामधूम. हळूहळू थंडीचा कडाका वाढत जातो आणि निसर्गाचे रूप पण पालटू लागते. हिरवाई जाऊन शिशिराची पानगळती सुरू होते. असे हे निसर्गचक्र वर्षानुवर्षे अव्याहतपणे विना तक्रार चालू आहे. तुम्हाला कोणता ऋतू आवडतो असे सहज जरी कुणालाही विचारले तर बहुतेक वेळा हिवाळा हेच उत्तर मिळते. जवळपास 80% लोकांना हिवाळा आवडत असतो. 15% लोकांना पावसाळा आवडतो आणि उरलेले 5% लोक जे काहीच उत्तर देत नाहीत त्यांना कदाचित उन्हाळा आवडत असावा असे आपण गृहीत धरायला हरकत नाही. तसा उन्हाळा फारसा कुणाला आवडतच नाही. लोक हास्यहुश्य करत घाम पुसत सतत बिचाऱ्याला शिव्या देत असतात. त्याच्या नावाने खडे फोडत असतात. मला मात्र हिवाळा, पावसाळा तर आवडतोच, पण अगदी मनापासून उन्हाळासुद्धा आवडतो. अहो का बरं म्हणून काय विचारता? आता तुम्हीच बघा ना, उन्हाळ्यातच आपण ट्रेंडी गॉगल्स, फॅन्सी कपड्यांची खरेदी करू शकतो आणि घालून मिरवू शकतो. पण पावसाळ्यात कपडे खराब होऊ नयेत म्हणून आपण शक्यतोवर जुनेच कपडे वापरतो आणि कोणतेही कपडे घाला, वरून रेनकोट घालावाच लागतो. आणि हिवाळ्यात स्वेटर्स आपल्या कपड्यांना झाकून टाकतात. कपड्यांचा खरा आनंद आपण उन्हाळ्यातच घेऊ शकतो. हलके कॉटनचे पांढऱ्या, गुलाबी, निळ्या रंगावर रंगीबेरंगी फुलांच्या डिझाईन्सचे कुडते वॉर्डरोबमध्ये अलगद येऊन विसावतात, तर एकीकडे नवीन ट्रेंडी गॉगलची खरेदी होते. खरं तर टीव्हीवर थंडा कूलच्या जाहिराती सुरू झाल्या की उन्हाळ्याची चाहूल लागते. मग सुरू होते ती माठ खरेदीची लगबग. लाल जायचा की काळा यावर चर्चा झडतात. आजकाल तर अगदी सुबक रंगीबेरंगी सुंदर डिझाईन्सचे माठ बाजारात आले आहेत. मग मनासारखी खरेदी करून माठ घरी आणला जातो. हवेशीर जागेत त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मग माठाच्या पाण्यात कधी मोगरा तर कधी वाळा. बस,
रणरणत्या उन्हातून घरात आल्यावर थंडगार वाळ्याचे पाणी म्हणजे आहाहाहा, अगदी अमृतपानच. जीव कसा तृप्त होतो. तुमच्या फ्रीजचे किंवा कूलरचे पाणी झक मारते या पाण्यापुढे. वातावरणात आंब्याच्या मोहराचा हवाहवासा घमघमाट सुटतो. इकडे कोकिळ कूजन सुरू होते. पहाटेची आल्हाददायक हवा, नव्या कोवळ्या पालवीने सजलेली झाडे, लाल पिवळ्या रंगांची उधळण करत आपल्या स्वागतासाठी रस्त्यावर लाल पिवळ्या फुलांच्या पायघड्या घालून गुलमोहर, बहावा रस्त्याच्या कडेला आदबीने उभे असतात. मोगरा, मदनबाण, चाफा, रातराणी, मधुमालती अशी अनेक प्रकारची फुलं सुवासाची उधळण चरायला सज्ज होतात. वातावरण कसे सुगंधी होऊन जाते आणि उन्हाची दाहकता कमी व्हायला मदत होते. सगळ्यात जास्त फळे तर या ऋतूतच येतात. रामफळ, सीताफळपासून सुरुवात होते. मग कलिंगड, खरबूज, द्राक्ष, पपई ही फळे नंबर लावतात. आणि मग मोठ्या दिमाखात बाजारात दमदार दिमाखदार एंट्री घेतो तो आपणा सर्वांचा अत्यंत आवडता सर्व फळांचा राजा आंबा. हापूस, केशर, पायरी, तोतपुरी, लंगडा किती त्याच्या त्या वेगवेगळ्या जाती आणि चवी, विचारायलाच नको. मग आमरस आणि पुरणपोळीच्या पार्ट्या अगदी रंगात येतात. शिवाय ऊसाचा रस, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा, पन्ह, आंबेडाळ आपल्या दिमतीला तत्पर असतातच. आत्ताच सुटले ना तोंडाला पाणी? उन्हाळा सुरू झाला म्हणजे गृहिणींची पापड, कुरडया, लोणची अशी उन्हाळी कामांची गडबड उडते. मग रोज एकेकीच्या घरी जमून गप्पाटप्पा चरत केव्हाच ही कामे उरकली जातात. आजकाल बहुतेक ठिकाणी हे सगळं रेडीमेड आणले जाते. या दिवसात संध्याकाळी हवा फार छान असते. अंधारही लवकर पडत नाही. त्यामुळे तमाम ज्येष्ठ नागरिक पाय मोकळे करायला बाहेर पडतात आणि मग बागेत निवांतपणे समवयस्कांबरोबर गप्पांमध्ये रमतात. उन्हाळा म्हणजे लहान मुलांसाठी तर मोठी पर्वणीच. वार्षिक परीक्षा संपून मोठी सुट्टी लागते, अभ्यासाचं टेन्शन नसते, खेळ, ट्रिप आणि धमाल मस्ती. आईबाबांबरोबर देशपरदेशात छानशी ट्रिप. सकाळी स्विमिंग, दुपारभर सापशिडी, बुद्धिबळ, कॅरम, मुलांचा मस्त फड जमतो आणि संध्याकाळी मैदानी खेळ. खेळू नकोस अभ्यास कर म्हणून मागे लागायला कोणी नसते. त्यामुळे समस्त विद्यार्थ्यांचा उन्हाळा हा अतिशय लाडका असतो. शिवाय आपल्या बंगल्यातल्या झाडाच्या कैऱ्यांपेक्षा शेजारच्यांच्या झाडाच्या कैऱ्या चोरून तोडण्यात वेगळीच गंमत असते. पटलं ना मग तुम्हाला? उन्हाळासुद्धा मस्त असतो ते. खरं तर नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच कोणत्याही गोष्टीकडे बघण्याच्या दोन बाजू असतात. एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. एखादी गोष्ट कितीही अवघड असो किंवा त्रासदायक असो, त्यातील सकारात्मक गोष्टी जर आपण शोधल्या आणि त्यांचा विचार केला तर अनेक अवघड गोष्टी सहज सोप्या होऊन जातात. काय पटतंय का? चला तर मग यावर्षी उन्हाळा मस्त एन्जॉय करूयात. हॅपी उन्हाळा. मन पाखरू वेल्हाळ. भाग 5. अभाव. अभाव, कमतरता. खरं तर या जगात परिपूर्ण असे कोणीच नसते. प्रत्येक माणसात कशाचा ना कशाचा तरी अभाव किंवा कमतरता असतेच. आपल्यात कशाचा अभाव आहे किंवा कमतरता आहे हे समजून आणि स्वीकारून त्यावर खंबीरपणे मात करून किंवा त्यातून मार्ग काढून पुढे जाण्यात शहाणपणा आहे. पण सगळ्यांनाच ते जमते असे नाही. आणि ज्यांना ते जमत नाही त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा पण अभाव असतो. आणि आत्मविश्वासाच्या अभावी अंगातील इतर अनेक गुणांचा योग्य वापर करून आयुष्यात यशस्वी होत नाहीत. आणि कधीकधी येणारे अपयश पचवता न आल्याने माणूस आपले मानसिक संतुलन गमावून बसण्याची शक्यता असते. काही जण मात्र आपल्यातील कमतरतेवर मात करून आपल्यातल्या गुणांच्या आधारे आयुष्यात यशस्वी होतात. रमा जन्मतःच रंगानी सावळी होती. तिच्या गोऱ्यापान आईने जन्मतःच तिला नाकारले होते. तिच्यासमोर कायम तिच्या भावाचे कौतुक होई. 4 कौतुकाचे शब्द आपल्या वाट्याला यावेत म्हणून ती जीवापाड प्रयत्न करीत असे. पण तिच्या वाट्याला मात्र काळी, ढ अशी विशेषणे येत. त्यामुळे तिच्या मनात स्वतःबद्दलचा न्यूनगंड तयार झाला. आणि तो न्यूनगंड मनात घेऊनच ती मोठी झाली. पण नंतर मोठेपणी जेव्हा ती बाहेरच्या जगात वावरायला लागली तसतशा तिला गोष्टी उमजत गेल्या, समजत गेल्या. मग पुढे काही वर्ष ती रडली. रडता रडता स्वतःशीच लढली आणि मग समाजात ताठ मानेने उभी राहिली. हे करताना काही नाती मागे टाकली. आज समाजात तिच्या गुणांचे कौतुक होत आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे आणि ती एक छान आनंदी जीवन जगते आहे. तिच्यातल्या गुणांचा वापर करून अनेक जबाबदाऱ्या ती यशस्वीपणे पार पाडते आहे.
आपण संकटकाळात परमेश्वराची आर्त विनवणी करतो, पण अनेकदा तो आपल्या विनवणीला ओ देत नाही. मग आपले विचार नास्तिकतेकडे झुकू लागतात. भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ किंवा संतांच्या हाकेला परमेश्वर खरंच धावून आला होता का, असा प्रश्न पडतो. पण खरं तर आपल्यात भक्तीचा आणि देवावरील विश्वासाचा अभाव असतो. पण हे आपल्या लक्षातच येत नाही आणि मग त्याच्या अस्तित्वावरच आपण शंका घेऊन मोकळे होतो. आज भारतासारख्या मोठ्या देशात स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा अनेक मुलांच्या आयुष्यात परिस्थितीमुळे शिक्षणाचा अभाव आहे. अनेक हुशार मुले परिस्थिती अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. आज शहरांमध्ये तसे बघितले तर बऱ्यापैकी सुखवस्तूपणा आहे, पण लोक समाधानी, आनंदी नसतात. त्यांच्या आयुष्यात कुठली ना कुठली कमतरता आणि कशाचा ना कशाचा अभाव त्यांना जाणवत असतो, अगदी पायफोनपासून ते मर्सिडीजपर्यंत. कारण आपण सतत तुलना करत असतो. पण मी जेव्हा नर्मदालयाला गेले होते तेव्हा असं लक्षात आलं की आदिवासी लोकांकडे तर अन्नधान्य, पैसे, कपडा-लत्ता, घरदार, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा अशा सगळ्याच गोष्टींची कमतरता असूनही ही माणसं आपल्यापेक्षाही समाधानी आणि आनंदी जीवन जगतात. काही माणसं तर आपल्यातल्या ह्या अभावालाच शेडी करून आयुष्यात वर जातात, यशस्वी होतात. जॉनी लिव्हरला माहिती होतं की तो कधीच हिरो बनू शकत नाही. त्याच्याकडे उत्तम व्यक्तिमत्वाचा अभाव होता, पण तो खचला नाही. आपल्या व्यक्तिमत्वाचाच त्यांनी विनोद केला आणि विनोदवीर म्हणून प्रसिद्ध झाला. तर टुनटुन, निर्मिती सावंत यांनी आपले वजन कॅश केले आणि सिने क्षेत्रात यशस्वी झाल्या. या लोकांनी आपल्यातल्या अभावाचाच लोकांवर प्रभाव पाडला. आता माझेच बघा ना, मला प्रत्येक वेळी विनोदी अंगाने लिहावे असे वाटते, पण 4 ओळींनंतर पुन्हा गाडी नेहमीच्या रुळावर येते. म्हणजे बहुतेक माझ्याकडे विनोदाचा अभाव असावा असे वाटते. पण मी प्रयत्न करतच राहणार. शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की प्रत्येकात काही ना काही अभाव असतो, पण माणूस आपल्यातला अभाव ओळखून तो कसा हँडल करतो यावर त्याच्या आयुष्यातील यशापयश अवलंबून असते. मन पाखरू वेल्हाळ, भाग 5. तारुण्य आणि नंतरचा वर्तमान. आदित्य टीव्हीवर मॅच बघण्यात रमला होता. उद्याच्या पेपरची त्याला बहुतेक आठवण नव्हती. तेवढ्यात तारा काकू ओरडल्या, आदित्य, उद्यापासून हमाली करायला जा. ह्यापुढे तुझ्या शिक्षणावर एक पैसाही आम्ही खर्च करणार नाही. तरुण मुले आणि त्यांचे भवितव्य म्हणल्यावर मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे किंवा तरुण आहे रात्र अजूनी ही तरुणांचे भावविश्व उलगडणारी गाणी आठवली. पण मग डोक्यात विचार आला, आज स्वप्नात जगणाऱ्या या तारुण्याचे पुढचे भविष्य किंवा आणखी पुढच्या 20 वर्षांनंतरचा त्यांचा वर्तमान कसा असेल. नेहमीप्रमाणे आज तरुणपणी कष्ट केले तर पुढचा वर्तमान सुखात जाईल, हे 1+1=2 असे साधे सरळ सोपे गणित मांडून मोकळी झाले. पण या उत्तराने समाधान काही झाले नव्हते. त्याच विचारात दुसऱ्या दिवशी सकाळी अंगण झाडत होते तर शेजारचे शेंडे आजोबा, वय वर्षे 82, त्यांच्या अंगणात आंब्याचे कलम लावत होते. मी सहज त्यांना विचारले, आजोबा, या कलमाला साधारण किती वर्षांनी फळ लागेल हो? ते म्हणाले, लागेल साधारण 5 ते 6 वर्षांनी. का ग? काही नाही हो, सहजच विचारलं. पण शेंडे आजोबांनी माझ्या मनातले बरोबर ओळखले होते. ते म्हणाले, वैजू, तुला वाटतं असेल ना की आता लावलेल्या कलमाचे आंबे खायला हा म्हातार जिवंत तरी राहणार आहे का? मी ओशाळून म्हणाले, अहो नाही हो आजोबा, तुम्ही अजून खूप जगणार आहात. या कलमांचे आंबे नक्की खाणार आहात. अगं, मी आता भूतकाळात जमा होत चाललो आहे. म्हणजे काय आजोबा, समजले नाही, मी म्हणाले. अगं, असं बघ की माणसाचे जसे वय वाढत जाते तसतसे त्याचे मागचे आयुष्य आणि त्या आयुष्यात घडलेल्या घटना या भूतकाळात जमा होत जातात. म्हणजे माणूससुद्धा हळूहळू भूतकाळाच्या दिशेने पुढे पुढे जात असतो. कदाचित मला या कलमाचे आंबे मिळणार नाहीत, पण माझ्या वर्तमान आणि भविष्याला तर नक्कीच मिळतील. अहो आजोबा, पण हा आज तुमचा वर्तमान आहे आणि येणारा उद्या हा तुमचा भविष्यकाळ आहे ना? मी विचारले. नाही पोरी, आता माझ्या आयुष्यातले जे काही उरलेले दिवस आहेत तो माझा एका परीने भूतकाळच आहे. असं बघ की आपण जेव्हा कर्तृत्व गाजवतो ना, तो आपला वर्तमान असतो आणि पुढे कर्तृत्व गाजवण्यासाठी स्वतःला घडवत असतो तो आपला भविष्यकाळ असतो. आणि जुन्या स्वकर्तृत्वाच्या आठवणीत रमतो तो आपला भूतकाळ असतो. आज मी स्वकर्तृत्वाच्या आठवणीत रमतो, म्हणजे मी आता भूतकाळ आहे. पण माझ्या बीजातून अंकुरलेला, माझ्या अंगाखांद्यावर वाढलेला, ज्याला माझ्या संस्कारांचे खतपाणी घालून घडवला, तो माझा मुलगा आज कर्तृत्व गाजवतो आहे. म्हणजे तो माझा वर्तमान आहे. तर आज आम्ही दोघे मिळून ज्याला घडवत आहोत तो माझा नातू, माझं भविष्य आहे. आणि माझ्या वर्तमानाचा तो उद्याचा वर्तमान आहे. म्हणजे माझा मुलगा जेव्हा भूतकाळाकडे जात असेल तेव्हा त्याचा मुलगा हा त्यांचा वर्तमान असेल.
आणि हसत हसत लावलेल्या कलमाला पाणी घालून तो शेंड्यांचे कुटुंबाचा भूतकाळ घरात निघून गेला आणि मी वर्तमान, भूत, भविष्याचा गोंधळ डोक्यात घेऊन घरात आले. या सगळ्या काळाचा गोंधळ माझ्या डोक्यात खूपच गोंधळ माजवत होता. आणि अचानक वीज चमकावी तसे पाटील साहेब आठवले. पाटील साहेब म्हणजे माझा विद्यार्थी यश पाटीलचे वडील. यश जेमतेम 60% मिळवून बी.कॉम झाला होता. आता त्याला MBA करायचे होते. त्याने फक्त IELTS दिली होती. त्याला GRE द्यायची नव्हती. अर्थात तो GRE क्वालिफाय पण झाला नसता. मग त्याच्या क्वालिफिकेशनवर UKच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली होती. आणि आज त्याचे वडील चेक द्यायला आले होते. मी त्यांना सहज विचारले, यशला परदेशात पाठवण्याचा एवढा हट्ट का? त्याच्या मार्कावर आणि IELTS स्कोअरवर त्याला फार काही चांगली युनिव्हर्सिटी मिळाली नाहीये. मग एवढा खर्च का? त्यावर त्यांनी फार छान उत्तर दिले. ते म्हणाले, इथे सुद्धा भरपूर पैसे मोजून त्याला MBAला ॲडमिशन घ्यावी लागेल. मग अजून थोडे जास्त पैसे भरून परदेशात पाठवलं तर त्याच्याकडे परदेशी डिग्रीचे स्टेटस असेल. परदेशातून शिकून आलाय म्हणल्यावर युनिव्हर्सिटी कोणी बघत नाहीत आणि विचारत पण नाहीत. आणि त्याला ते मिळवून देणे मला सहज शक्य आहे. असं बघा, मी माझ्या आयुष्यात करिअरचा पाया रचला आहे. आणि आता उद्याचा हा माझा वर्तमान मी यशच्या रूपाने घडवतो आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून मला पाया रचण्यापासून सुरुवात करावी लागली. पुढे यशच्या रूपाने माझा उद्याचा वर्तमान मी भूतकाळात रचलेल्या पायावर बिल्डिंग उभी करेल. आणि रचलेल्या पायावर बिल्डिंग उभी करणे जास्त सोपे असते ना? माझ्या भूतकाळाला पाया उभा करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. त्रास सोसावा लागला. तेच कष्ट, तोच त्रास माझ्या येऊ घातलेल्या वर्तमानाला पण सोसावा लागू नये, त्यालाही पुन्हा पाया घालण्यात वेळ आणि मेहनत खर्ची घालावी लागू नये, म्हणून त्याला सर्वतोपरी सहाय्य करणे हे त्याचा भूतकाळ म्हणून माझे कर्तव्य आहे. आता हळूहळू मला दोन्ही घटनांचा संदर्भ लागत होता. तारुण्य म्हणजे माझे मलमली तारुण्य, कसे जगलो त्यावर अवलंबून असलेला माझा पुढचा वर्तमान काळ, म्हणजे कारकुनी, गाडी, बंगला, AC केबिन, परदेशमारी इत्यादी इत्यादी. एवढंच नाही तर त्या तारुण्याच्या नाण्यालाही दुसरी पण एक बाजू आहे असे मला वाटते. मन पाखरू वेल्हाळ, भाग 5. विसरलेली माणसे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात. काही माणसे अगदी अल्पकाळाकरता भेटतात. जी माणसे रोज किंवा वरचेवर भेटतात ती माणसे आपल्या नजरेसमोर असतात. पण जी माणसे पूर्वी कधीतरी भेटलेली असतात त्यांना आपण विसरत नाही, फक्त त्यांची आठवण मागे पडते, इतकंच. पूर्वी आम्ही जिथे राहायचो तिथे जवळच एका बंगल्यात सोनचाफ्याचे झाड होते. माझ्या रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावरच तो बंगला होता. रोज जाताना मी त्या डवरलेल्या सोनचाफ्याच्या झाडाकडे आशाळभूत नजरेने पाहत जायची. एक तरी फूल माझ्या उंजळीत पडावे या अपेक्षेने. त्या बंगल्यातली माणसं कधी फारशी बाहेर दिसायची नाहीत. माझी आणि त्यांची अजिबात ओळख नव्हती. एक दिवस नेहमीप्रमाणे मी त्या रस्त्यावरून जात होते तेवढ्यात त्या बंगल्यातून एक काकू बाहेर आल्या. त्यांनी मला विचारले, काय ग, तुला सोनचाफा खूप आवडतो ना? रोज आमच्या झाडाकडे बघत जातेस ती. मी मनातून खूप घाबरले, पण तेवढ्यात त्यांनी एक छोटी प्लास्टिकची पिशवी मला दिली. ही घे, असे म्हणून त्या घरात गेल्यासुद्धा. त्या पिशवीत चक्क 10-12 सोनचाफ्याची फुलं होती. माझी तर लॉटरीच लागली होती. मग अधूनमधून त्या काकू मला फुलं द्यायच्या, पण हातावर फुलं ठेवून त्या निघून जायच्या. आमच्यात फारसे संभाषण कधी झालं नाही. माझीही ऑफिसला जायची घाई असायची, त्यामुळे आमची ओळख कधी वाढलीच नाही. जवळपास 3-1 महिने माझ्या मनात आणि पर्समध्ये सोनचाफा दरवळत होता. पण मग ते काका-काकू घर सोडून दिल्लीला मुलाकडे गेले. आम्ही पण ती जागा सोडली. या गोष्टीला आता जवळजवळ 20 वर्ष झाली. पण आजही सोनचाफा बघितला की त्या साने काकूंचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो. एरवी रुटीनमध्ये मला कधी त्यांची आठवण येत नाही, पण मनाच्या कोपऱ्यात त्या कुठेतरी असतात. अशी काही माणसं अगदी अल्पकाळ आपल्या आयुष्यात येतात, पण तेवढ्या वेळात आपले आयुष्य सुगंधी करून जातात. कितीही काळ लोटला तरी मनातल्या एका कोपऱ्यात त्यांची जागा पक्की असते. मला कधीकधी मानवी मनाचे कोडे समजत नाही. बघा ना, जी माणसे लक्षात ठेवायला हवीत त्यांची क्वचित कधीतरी प्रसंगानुरूप आठवण येते, पण ज्यांच्याशी आपले पटत नाही किंवा ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला असतो, अपमान केलेला असतो, अशी माणसे नकारात्मक भावनेने का होईना आपल्या आठवणीत असतात. विसरायचा प्रयत्न केला तरी चटकन विसरली जात नाहीत. विशेषतः समाजाची स्मरणशक्ती खूप छोटी असते. समाजात अनेक माणसे खूप मोठे काम करून जातात, पण समाजाला त्यांचे फार लवकर विस्मरण होते. एक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची ओपन हार्ट सर्जरी केली आणि ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
त्या काळात ज्यांना हार्ट प्रॉब्लेम व्हायचा आणि ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असेल तर 90% लोकांना नीतू मांडके यांच्याकडूनच सर्जरी करून घ्यायची असायची. त्यासाठी 6 महिने थांबायची लोकांची तयारी असायची. लोकांना योग्य आणि वेळेवर ट्रीटमेंट मिळावी म्हणून एक स्पेशल फक्त हार्ट प्रॉब्लेम्ससाठी हॉस्पिटल सुरू करण्याचं स्वप्न डॉक्टरांनी पाहिले. आणि मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत सुरू झाली. पण दुर्दैवाने अनेकांना जीवनदान देणाऱ्या हृदयरोग तज्ज्ञाचा हृदय बंद पडून मृत्यू झाला. स्वप्न अर्धवट राहिलं. पुढे त्यांच्या पत्नीने डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण ते अर्धवट अवस्थेत असतानाच त्यांचाही श्वास थांबला. आज त्या जागेवर मोठं पंचतारांकित कोकिळाबेन हॉस्पिटल उभे आहे. डॉक्टर मांडके केव्हाच समाजाच्या विस्मरणात गेले आहेत. तीच गत 2008 साली मुंबईत झालेल्या गोळीबारात वीरगती प्राप्त झालेले ATS ऑफिसर्स हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळास्कर, तुकाराम ओंबळे समाजाच्या विस्मृतीत गेले. कोर्ट केसच्या निमित्ताने का होईना कसाब मात्र आजही लक्षात राहतो. खरं तर अशी असंख्य विसरलेली माणसे आहेत जी देशासाठी, समाजासाठी, मानवजातीसाठी प्रचंड मोठे काम करून गेली आहेत. पण समाजाच्या मात्र विस्मृतीत गेली आहेत. समाजाने आपली आठवण ठेवावी, आपला गौरव करावा अशी त्यांची अपेक्षाच नसते. मला वाटते रामकृष्ण परशुराम यांना आपल्या पुराणांनी परमेश्वर अवताराचे रूप दिल्यामुळे आजही ते जनमानसाच्या मनामनात आहेत. पण एक कर्तबगार राजा एवढीच जर त्यांची ओळख राहिली असती तर ते सुद्धा कदाचित समाजाच्या विस्मृतीत गेले असते. समाजाने त्यांच्या जयंत्या महंत्या साजऱ्या केल्या असत्या आणि त्याचे राजकारण करून स्वतःच्या पोळ्या शेकून घेतल्या असत्या. म्हणून एकच सांगावेसे वाटते की चांगली कर्तबगार माणसे विस्मरणात जाऊ देऊ नका, तर त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करत राहावे. मन पाखरू विल्हाड, भाग 5. निरोप कसला घेता माझा. खरे तर कुणाचाही निरोप घेणे ही एक क्लेशकारक घटना असते. निरोप घेणे अशक्य होते म्हणून सीतेने रामाबरोबर वनवास पत्करला. रमाबाई तर श्रीमंत माधवराव पेशव्यांबरोबर सती गेल्या. बरेचदा निरोप हा नाईलाजानेच घ्यावा लागतो. लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीला निरोप देताना मुलीची आणि तिच्या आईवडिलांच्या मनाची होणारी घालमेल बघून तर कुणाच्याही डोळ्यात पाणी येते. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा असे आपण म्हणतो. पण मुले उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घर सोडतात तेव्हा माहिती असते की यातच त्यांचे भले आहे. तरीही निरोप देताना अंतःकरण जड होतेच. घरात एखादे कार्य असेल तर मोठ्या हौसेने आणि आनंदाने ते उभे केले जाते. त्यासाठी दिवसरात्र खपून खूप मोठी तयारी केली जाते. तेव्हा जी दगदग होत असते, कष्ट होत असतात, तेव्हा वाटते की कधी एकदा हे संपेल. पण एकदा का कार्याचे सूप वाजले की मात्र मन उदास होते. मनाला एक वेगळीच हुरहुर लागते. कार्य संपल्यामुळे आलेले रिकामपण नकोसे वाटते. दुसरे काहीतरी व्यवधान मिळेपर्यंत मन त्या कार्यातील घटनांमध्येच रुंजी घालत असते. दुसरे व्यवधान मिळाले की हळूहळू पहिल्या घटनेच्या आठवणी मागे पडत जातात आणि मग कधीतरी प्रसंगानुरूप पुन्हा आठवतात. पण तेव्हा त्या तेवढ्या त्रासदायक नसतात. जशी गणपती विसर्जनानंतर मनात एक वेगळीच हुरहुर दाटून येते. पण मग नवरात्र सुरू झाले की ही हुरहुर संपते आणि नव्या उत्साहाने घट बसवणे, फुलोरा, श्रीसूक्त, कुंकुमार्चन या गोष्टींमध्ये मन रमून जाते. दसरा झाला की देवीला निरोप देताना तो लावलेला अखंड दिवा काढताना मनात उदासी दाटून येते. पण लवकरच दिवाळीच्या रोषणाईत मन नव्याने उजळून निघते. निरोप घेणे हे जरी क्लेशकारक असले तरी काही वेळा समोरची व्यक्ती कधी एकदा निरोप घेईल असे पण होते बरं का. त्याचे असे झाले की एक दिवस रात्री साधारण जेवायच्या वेळी बेल वाजली. दारात एक अनोळखी बाई उभी होती. मग तिने कुणाच्या रेफरन्सने आणि काय कामाकरता आली आहे हे सांगितले. मग तिला घरात बोलावून बसा म्हटले तर ती म्हणाली, नाही बसत नाही, खूप काम पडले, रात्र वैऱ्याची आहे. मला वाटलं ही बाई काय 5 मिनिटात जाईल. तिला माझ्याकडची लोकर हवी होती. मी तिला ती आणून दिली. पण मग मी कसं काम करते, मला कसे अनुभव येतात असे म्हणत तिने जो गप्पांचा फड उभा केला की बस, माझी गाडी काही हो, बरोबर आहे, खरं आहे याच्या पुढे गेली नाही. घरात सगळे तिच्या जाण्याची वाट बघत होते. सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या आणि जेवणाची वेळ होऊन जात होती. दर 10 वाक्यांनंतर ती म्हणायची, खूप काम आहे, रात्रभर बसून मानपाट एक करावी लागणार आहे. करता करता शेवटी 1 तासाने तिने निरोप घेतला. पण जाताना लोकर घरातच विसरली. लोकर द्यायला मी धावत बाहेर गेले तर बिल्डिंगच्या गेटकाशी पुन्हा तिच्या गप्पा रंगल्या. शेवटी 15 मिनिटांनी तिचा निरोप घेऊन मी वर आले तर घरातल्यांची जेवणे संपली होती आणि सगळे मला हसत होते. म्हणत होते की गप्पा ऐकून तुझे पोट भरले असेल, आता जेवायची गरजच नाही तुला.
अशी ही सगळी एका निरोपाची गंमत. पण खरंच, कधीकधी नको असलेल्या व्यक्ती नको त्या वेळी समोर आल्या तर त्यांना टाळायचे कसे किंवा लवकरात लवकर निरोप घेऊन कटवायचे कसे, हाच विचार प्रथम मनात येतो. पण काही निरोप मात्र मनाला हुरहुर लागली तरी आनंद देणारे असतात. एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर मी दार उघडून टेरेसवर आले. तर एक छोटासा पक्षी भिंतीच्या आडोशाला बसलेला दिसला. माझी चाहूल लागल्यावर सुद्धा तो उडाला नाही. मी थोडी जवळ गेले तर तो आणखीनच अंग चोरून बसला. मग माझ्या लक्षात आले की त्याच्या एका पायाला आणि पंखाला दुखापत झाली होती. बिचाऱ्याला उडता येत नव्हते. तो कसाबसा घाबरून सरपटत होता. मग मी घरातून एक रिकामे खोके आणले. त्यात माझी जुनी कॉटनची ओढणी अंथरली. खोक्याचे वरचे झाकण काढून टाकले आणि तो खोका उभा ठेवला, म्हणजे तो पक्षी सरपटत त्या खोक्यात जाऊ शकेल. आणि मग एका प्लेटमध्ये पाणी आणि एका प्लेटमध्ये बाजरी आणि तांदुळाचे दाणे ठेवले. मग बराच वेळ मी बाहेर गेले नाही. खूप वाटत होते जाऊन बघावे पक्षी काय करतोय ते. पण कदाचित माझी चाहूल लागल्यावर तो घाबरला असता. मग दुपारी हळूच जाऊन बघितले तर पक्षी खोक्यात निवांत झोपला होता. मला खूप आनंद झाला. मग पुढे रोज त्याला पाणी आणि दाणे ठेवणे, त्याची हालचाल बघणे, प्रगती किती होते आहे ते बघणे, हे एक कामच झाले. हळूहळू त्याला पण माझी सवय झाली. आता तो माझी चाहूल लागली की घाबरत नव्हता. त्याची जखम बरी होत होती. तो टेरेसवर थोड्या थोड्या उड्या मारू लागला. थोडा उडायचा प्रयत्न करू लागला. असे जवळजवळ 8 दिवस गेले. आता तो पक्षी माझा जिवलग बनला होता. आणि एक दिवस सवयीने त्याला पाहायला टेरेसवर गेले तर महाराज ऐतिक टेरेसच्या कठड्यावर बसले होते. एकदा चौफेर नजर फिरवली आणि क्षणात आकाशात उंच झेप घेतली. जणू माझा निरोप घेण्यासाठी तो कठड्यावर बसून माझी वाट पाहत होतो. त्याला उंच आकाशात उडताना पाहून माझ्या डोळ्यात आनंदाने पाणीच आले. अर्थात पुढे काही दिवस टेरेसवर गेले की नकळत नजर त्या रिकाम्या खोक्याकडे जायची आणि मग तीच नजर वर आकाशात पक्षी शोधायची. अरेच्चा, खूप जास्त मोठा लिहिलं का? आता मात्र निरोप घेते हं. अच्छा, भेटू पुन्हा. आमची दर्जेदार नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या मराठी ऑडिओ कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.